आम्ही महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सर्व निवडणुका महायुती म्हणून लढवतो. त्यामधल्या जवळपास 4 तर बिनविरोध आल्या, 2चा देखील जळगाव आणि नाशिकचाही तिढा होता, तोही सुटला. जळगावच्या देखील रेश्मा काळे आमच्या त्या उमेदवार होत्या, त्यांनाही सांगितलं मी गुलाबराव पाटलांशी बोललो की आपण महायुती म्हणून निवडणूक लढवतोय, तर आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येईल, शिवसेनेची सगळी मदत त्यांना मिळाली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. शंभूराज देसाई आले होते, पालकमंत्री, त्यांची देखील बैठक महायुतीची होईल आणि त्या बैठकीमध्ये देखील चर्चा होऊन शेवटी महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय. महायुतीचे उमेदवार सगळीकडे जे बिनविरोध झाले ते वगळता जेवढ्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून आम्ही लढवतोय. महायुती म्हणून आम्ही त्या निवडणुका जिंकणार, कारण बहुमत आमच्याकडे. साहेब, आमदार उत्तमराव जानकर सुद्धा भेटायला आलेले होते. अधिकाऱ्यांनी तर पाठिंबा दिलेला आहे, सोलापूरमध्ये पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं इथं महायुती म्हणूनच सगळे लोक एकत्र आहेत आणि आमच्याकडे महायुतीकडे बहुमत आहे. आणि त्यामुळेच या निवडणुका मी सुरुवातीला सांगितलं होतं की महायुती म्हणून आम्ही 17च्या 17 निवडणूक सुरुवातीला जेव्हा बिनविरोध व्हायच्या अगोदर आम्ही सर्व निवडणुका जिंकणार, कारण बहुमत आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे या निवडणुका ज्या बिनविरोध झाल्या त्या वगळता इतर निवडणुकांमध्ये महायुती जिंकली. साहेब, आज काही माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या आहेत, महाबळेश्वरचा जो महाबळेश्वर क्लब आहे, हे पोलो ग्राउंड आहे, तर त्या पोलो ग्राउंड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे आणि उत्खनन झालेलं आहे. तर त्या बाबतीत आपण आता महाबळेश्वरचा निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करताय, मात्र दुसऱ्या बाजूला अशा गोष्टी घडतायत. आपण अधिकाऱ्यांना तिथल्या काय सूचना? अशा प्रकारचं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. आणि खरं म्हणजे महाबळेश्वर हे निसर्गरम्य स्थळ आहे आणि इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये निसर्गाचं, पर्यावरणाची हानी कुणी करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. साहेब, शंभूराज देसाई तुम्हाला भेटून आल्यानंतर थोडीशी त्यांच्या युतीकडनं, भाजपकडनं बैठकांना बोलवण्यात येत नसल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती. नाही, म्हणून ते बैठका आता होणार आहेत, त्यांच्या बैठका होतील आणि जे काही चर्चेमधून प्रश्न सुटतील, चर्चेमधून अनेक प्रश्न सुटतात, तसेही सुटतील. त्यामुळे काही चिंता नसावी. धन्यवाद.